पिकलेल्या केळीची ही रेसिपी तुम्ही करून पाहिली आहे का? अतिशय सोपी आहे, लगेच आपण करायला घेऊयात। अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे, अगदी बारीक चिरून घेतला तरीही चालेल आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गुळाचं आपण पाणी करून घेणार आहोत, म्हणजेच गूळ ह्या पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत। गुळाचं पाणी लवकर होण्यासाठी इथे मी पाणी टाकून घेत आहे, पण पाणी टाकायचं नसेल तर गूळ असाच वापरला तरीही चालेल। बराच वेळा पदार्थ जरी तोच असला तरी त्याची बनवण्याची पद्धत प्रत्येक जणीची वेगवेगळी असते, तर मी ह्या पद्धतीने हा पदार्थ बनवते। अशा पद्धतीने गूळ पूर्णपणे वितळलेला आहे या पाण्यामध्ये। आता पिकलेली 2 केळी घ्यायची आहेत। पिकलेली जेवढी जास्त असतील तेवढी चांगली, ती छान गोडीला पण असतात। आणि सोलून आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत एका बाउलमध्ये। आता येथे 2 केळ्यांसाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। जर जास्त केळी वापरायची असेल तर गुळाचं प्रमाण सुद्धा थोडं वाढवायचं आहे, म्हणजे आपली रेसिपी गोडीला अतिशय व्यवस्थित होते। आता ही केळी छान कापून झाल्यानंतर कुस्करून घ्यायची आहे। मॅशर वापरला तरीही चालेल किंवा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी ती कुस्करून घेत आहे, किंवा तुम्हाला अगदी मिक्सरला वाटून घ्यायचं असेल तरीही चालेल। काही गृहिणी गूळ आणि केळी मिक्सरला वाटून घेतात आणि त्यामध्ये पीठ मळलं जातं, पण ह्या पद्धतीने केल्यामुळे हा जो पदार्थ बनणार आहे त्याला अतिशय छान अशी चव राहते। केळीची चव आणि गुळाची चव छान येते ह्या रेसिपीला। मिक्सरला वाटल्यामुळे तितकीशी चव येत नाही। आता हे गुळाचं पाणी आपण ह्या केळीमध्ये अतिशय व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहोत। आणि आता गव्हाचं पीठ टाकायचं आहे। इथे सुरुवातीला मी 2 वाट्या गव्हाचं पीठ वापरणार आहे आणि त्यानंतर जसं लागेल त्याप्रमाणे आपल्याला पीठ घ्यायचं आहे। यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहेत सफेद, जिऱ्याची आणि बडीशेपची पावडर टाकलेली आहे, नंतर वेलची आणि जायफळची पूड टाकून घ्यायची, अगदी थोडीशी हळद टाकायची आहे, त्याने या रेसिपीला सुंदर असा रंग येतो। आणि चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचंय। एकजीव झाल्यानंतर आपण हे पीठ हाताने मळून घेणार आहोत छान। या मिश्रणामध्ये हवं असेल तर अगदी चमचाभर रवा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तांदळाचं पीठ टाकणार आहे 1 वाटी मी। आता अगोदर आपण हाताने मिक्स करून घेऊया छान। अशा पद्धतीने पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे जे एकजीव झालेलं पीठ आहे याची तुम्ही तेलामध्ये भजी सुद्धा करू शकता। गोड भजी तयार होतात आणि ते भजी सुद्धा अतिशय रुचकर आणि छान लागतात। यामध्ये सोडा वगैरे घालायची गरज पडत नाही। आता हवं असेल तर अजून मी पीठ घेणार आहे। एवढ्या पातळ याच्यामध्ये आपण पुऱ्या करणार नाही, त्यामुळे अजून पीठ घ्यायचं। तांदळाचं पीठ अर्धी वाटी टाकून घेतलेला आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा अर्ध वाटी तांदळाचं पीठ टाकायचं, म्हणजे ह्या पुऱ्या छान खुसखुशीत आणि क्रिस्पी बनतात। आणि ज्याप्रमाणे आपण नॉर्मल चपातीला पीठ बनवतो किंवा मळतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही। आणि तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि अगदी 10 ते 15 मिनिटं फक्त सेट करायला ठेवायचं आणि लगेच आपण आपल्या पुऱ्या करायला सुरुवात करायच्या आहेत। आता 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि छान हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे पोलपाटावर। आणि त्यानंतर एक मोठा गोळा काढून घ्यायचा आणि छान मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। आणि ती चपाती जास्त जाड नाही आणि अगदी जास्त पातळ सुद्धा नाही, मीडियम साईजची चपाती लाटून घ्यायची आहे। आणि हा पिठाचा गोळा शक्यतो चिटकत नाही, पण अगदी थोडंसं पीठ किंवा तेल लावून घ्यायचं असेल तर तुम्ही लावू शकता।
इथपर्यंत मी लाटून घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं पीठ मी इथे लावून घेत आहे आणि छान आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे। आणि ही चपाती लाटताना सगळ्या बाजूने आपल्याला एकसारखी लाटायची आहे, मध्ये जाड किंवा साइडने जाड असं करायचं नाही। नॉर्मल आपण जशा पुऱ्या बनवतो त्याच पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची। आणि अगदी जर जाड लाटून घेतली तर पुऱ्या जाड होतात आणि तितकाशा व्यवस्थित तळल्या जात नाही आणि चव सुद्धा व्यवस्थित येत नाही, कारण ते आतमधून कच्च्या राहतात। पण जर व्यवस्थित मीडियम साइजची ही जर पोळी लाटली तर पुऱ्या सुद्धा अगदी छान होतात। पातळ लाटली तर पुऱ्या कडक होतात, पण त्या सुद्धा लहान मुलांना खूप आवडतात। काहींना कडक पुऱ्या आवडतात, काहींना नरम आवडतात। त्या पद्धतीने आपण आपल्या सोयीनुसार करू शकतो। आता एक वाटी घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपण छोट्या पुऱ्या करून घेणार आहोत। पुऱ्या डीप फ्राय करण्यासाठी तेल छान आपल्याला तापवून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर आणि त्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आणि नंतरच आपण एक एक पुरी या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि मीडियम गॅसवरच तळायच्या आहेत, म्हणजे त्याला रंग सुद्धा सुरेख येतो आणि ही पुरी आतमधून छान शिजली सुद्धा जाते। पावसाळ्यामध्ये चमचमीत खाण्याबरोबरच कधीतरी गोड सुद्धा खायची इच्छा होते, तर ह्या गोड पुऱ्या नक्कीच तुम्ही बनवू शकता। साहित्य सुद्धा अगदी सोपं आहे आणि लहान मुलांना डब्याला सुद्धा ही रेसिपी अगदी क्विक आहे। बनवून ठेवल्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्या टिफिनला तरीही चालणार आहे, किंवा मधल्या वेळेला भूक लागली तर एक किंवा दोन ही हेल्दी पुरी खाल्ली तरी पोट भरण्यासारखं आहे। आणि बऱ्याच वेळा लहान मुलं केळी खायला सुद्धा कंटाळा करतात, तर कधीतरी हा ऑप्शन अगदी बेटर आहे। आणि ह्या पुऱ्या आपण छान तळून घ्यायच्यात आणि तुम्ही पाहू शकता पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे। आणि यापेक्षा छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या असेल तर झाकण तुम्ही छोटं घेऊ शकता आणि त्या पद्धतीने अगदी छोट्या नाजूक पुऱ्या लहान मुलांसाठी तुम्ही बनवू शकता। तर रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। आणि खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, नक्की करून पहा। आणि बरेच जण ही रेसिपी करत सुद्धा असतील, पण ह्या पद्धतीने करत नसाल तर नक्की करा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुऱ्या अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवायच्या, म्हणजे जर एक्स्ट्राचं तेल असेल तर खाली प्लेटमध्ये ते जातं, किंवा टिश्यू पेपर ठेवला तरीही चालेल। आणि तसंही या पुऱ्यांमध्ये जास्त तेल बसत नाही, कारण आपण सोडा सुद्धा वापरलेला नाही। खूप खमंग खरपूस अशा ह्या पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत, चवीला सुद्धा अप्रतिम झालेल्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी